नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये इकडे आता व्यंकटेशने आम्हाला फोन केलेला असतो, तर तेवढ्याच सावली तिथे येते. आणि सावली येताक्षणी आता व्यंकटेश आता सावलीला म्हणतो की सावली, अम्माचा फोन आहे. तर सावली म्हणते की मी नंतर कॉल करील. आणि सावली डोक्याला हात लावून बसते. पटकन आता व्यंकटेश म्हणतो की अम्मा, मी तुला उद्या सकाळी कॉल करतो. आणि व्यंकटेश फोन ठेवत आता सावलीला म्हणतो की सावली, हे काय गं आणि काय झालं आहे आता? तर सावली म्हणते की मी हॉलमध्ये आता सगळी तयारी करून ठेवली. पण आता सावली म्हणते की मी जास्त वेळ आता त्या हॉलमध्ये नाही राहू शकत. आणि मी आबिरच्या बड्डेला तिकडे नाही येऊ शकत. आणि आता इकडे व्यंकटेश म्हणतो की तू काय बोलू राहिली सावली? अगं, अबीरच्या वाढदिवसासाठी तू किती तयारी केलीस? आणि सावली म्हणते की ज्यांच्यापासून मी सगळे संबंध तोडले, ज्यांचा चेहरा पाहण्याची सुद्धा माझी इच्छा नाही आहे, आणि त्यांच्यासमोर मी नाही जाऊ शकत, असे आता सावली व्यंकटेशला सांगते. व्यंकटेश म्हणतो की सावली, नेमकं तुझ्या मनात काय सुरू असतं गं? तर आता लगेच सावली म्हणते की मला काळजी वाटते. व्यंकटेश म्हणतो कोणाची? तर सावली म्हणते आबिरची. आणि सावली म्हणते की परिस्थिती कशी असेल ना त्यावेळची, ते मला काही माहिती नाही. तेव्हा तुम्ही आणि बाबा आबिरला घेऊन त्या हॉलकडे घेऊन जा, असे आता सावली बोलते. आणि त्यानंतर आता इकडे सावली म्हणते की हे बघा व्यंकटेशजी, मी तिकडे येणार नाही. त्या माणसासमोर मला काय होईल ते सांगता येत नाही. तेव्हा प्लीज तुम्ही घेऊन जा. तर व्यंकटेश म्हणतो की सावली, अगं काय चाललंय तुझं? तर तेवढ्यात बबलू तिथे येतो. आणि तेवढ्यात आता बबलूने सावलीसाठी साडी आणलेली असते. तर बबलू म्हणतो की सावली वहिनी, मी तुझ्यासाठी साडी आणली, आणि मला वाटते की तू ही साडी नेसून तिकडे यावं. तर लगेच आता सावली म्हणते की बबलू दादा, मी ही साडी नाही घेऊ शकत आणि नेसूही शकत नाही. तर बबलू म्हणतो का? आणि लगेच आता बबलू म्हणतो की अहो, अमृता वहिनींनी दिली, आणि अमृता वहिनीचा मान तू राखणार नाहीस का सावली वहिनी? तर आता सावली म्हणते की बबलू दादा, प्लीज तुम्ही अमृता वहिनीला समजावून सांगा. आणि सावली म्हणते की ज्या सावलीसाठी तुम्ही प्रेमाने ही साडी घेतली होती, ती सावली 8 वर्षापूर्वीच मेली. तर बबलूला धक्का बसतो. आणि तुमच्यासमोर आता दुसरी सावली उभी आहे. बबलू दादा, ही साडी नेसून मी तुमच्या आणि अमृता वहिनीच्या अपेक्षा कधीच पूर्ण करू शकत नाही, असे आता सावली बबलूला सांगते. बबलू म्हणतो की सावली वहिनी, असं काय करताय? अहो, या साडीत त्यांना तुम्हाला बघायचं आहे, आणि या साडीत त्यांना तुम्हाला बघून खरंच त्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तेव्हा प्लीज असं करू नका, अशी विनवणी आता बबलू सावलीला करतो. आणि बबलू म्हणतो ठीक आहे, आपण त्या साडीचं नंतर बघू सावली वहिनी, पण मला कळलंय की तू वाढदिवसाला येणार नाही म्हणून. आणि लगेच आता इकडे तिकडे बघत सावली म्हणते की नाही, मी वाढदिवसाला येणार आहे. नाही का हो व्यंकटेशची? तर व्यंकटेश मान हलवतो. सावली म्हणते की माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि मी येणार नाही, असं काही होईल का? आणि बबलू म्हणतो की मी ही साडी इथेच ठेवून जातो. जर अमृता वहिनीवरती तुझं खरंच प्रेम असेल, आणि जर तुझं त्यांच्यावरती प्रेम असेल, आणि त्यांना जर तुला आनंदात बघायचं असेल, तर तू ही साडी नेसून वाढदिवसाला येशील सावली वहिनी, असे बबलू आता सावलीला बोलतो. आणि बबलू तेथून निघून जातो. तेव्हा व्यंकटेश म्हणतो की सावली, तू बबलूशी एक वेळेस खोटं बोलशील, पण स्वतःच्या मनाशी कसं खोटं बोलशील? आणि सावली म्हणते की मी जर तिथे आले तर सगळ्यांनाच त्रास होऊ शकतो. तेव्हा आता मी त्या वाढदिवसाला जास्त वेळ थांबणार नसल्याचे सावली व्यंकटेशला सांगते. आणि इकडे आता बबलू पटकन सारंगकडे येतो आणि म्हणतो की सारंग दादा, अरे अमृता वहिनीने साडी दिली होती, आणि ती साडी द्यायला मी सावली वहिनीकडे गेलो होतो, पण मला तिथे कळलं की सावली वहिनी वाढदिवसाला येणार नाही. तर सारंग म्हणतो की अरे, ती हॉलमध्ये तयारी करायला आली होती. तर बबलू म्हणतो की ती तयारी करायला आली होती, पण सारंग दादा, मी तुला 100% सांगतो, ती वाढदिवसाला येणार नाही म्हणून. आणि ते ऐकताच आता सारंग म्हणतो मला माहिती आहे तिला कुणाचा प्रॉब्लेम आहे ते. आणि पटकन आता बबलू आणि सारंग हे सावलीच्या घरी येतात. तर आता सावलीकडे बघत सारंग म्हणतो की सावली, मी असं ऐकलं की तू वाढदिवसाला येणार नाहीस म्हणून. तर रागाने बबलूकडे बघत सावली म्हणते की अच्छा बबलू दादा, म्हणजे तुम्ही चुगली केली का? बबलू म्हणतो मी कशाला चुगली करेल, जे खरं आहे ते सांगितलंय मी. आणि सारंग म्हणतो की सावली, असं काय करते सगळं? आबिरचा वाढदिवस आहे, आणि जर आबिरच्या वाढदिवसाला त्याची आईच आली नाही तर मग त्याला कसे वाटेल? सावली म्हणते ठीक आहे, मग मी आबिरचा वाढदिवस नंतर साजरा करेन. आणि लगेच आता सारंग म्हणतो की बबलू ठीक आहे, मग ओवीचा वाढदिवस तरी आपण कशाला हॉलवर साजरा करायचा? आपण सुद्धा ओवीचा वाढदिवस घरीच साजरा करू. आणि सारंग सावलीला म्हणतो ठीक आहे, तर मी सगळ्यांना वाढदिवस कॅन्सल असल्याचे सांगतो, आणि सारंग जाऊ लागतो. तेवढ्यात आता सावली म्हणते की असं कसं तुम्ही सगळी तयारी कॅन्सल करू शकता? सारंग म्हणतो का नाही कॅन्सल करू शकत? सावली म्हणते की अच्छा, म्हणजे सगळे मलाच दोष द्यायला मोकळे होणार, आणि सगळेच म्हणतील सावलीमुळे सगळं रद्द झालं कारण सावली नाही आली म्हणून.
सावली म्हणते की मी तुम्हाला सांगते ना, मला वाढदिवसाला यायला जमणार नाही आणि अबीरचं जर झालं तर त्याला फक्त ओवीसोबत खेळायचं आणि टाईम स्पेंड करायचा आहे. आणि बबलू म्हणतो की मला प्रॉब्लेम आहे सावनी वहिनी, कुणाला जरी काही प्रॉब्लेम नसला तर, आणि कुणाची भीती आहे तुला, तर लगेच सारंग म्हणतो की आईची. आणि बबलू म्हणतो की अरे आई बोलली ना ती येणार नाही म्हणून वाढदिवसाला. सारंग म्हणतो आईला इन्व्हाइट केलं होतं पण ती वाढदिवसाला येणार नाही. सारंग म्हणतो की आता तर तू येऊ शकतेस ना, तुला काही प्रॉब्लेम नाही ना. तर सावली म्हणते प्रॉब्लेम आहे. आणि सावली म्हणते प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही तुमच्या आईच्या जागेवर माझी कशाला निवड करताय. तर सारंग सावलीकडे बघतो. सावली म्हणते की आज तुमची आई नाही म्हणाल्या म्हणून तुम्ही हक्काने मला बोलवायला आलात, पण या अगोदर काय झालं होतं. आणि सावली म्हणते की जेव्हा वेळ होती तेव्हा का नाही केलीत माझी चौकशी, आणि तेव्हा का नाही केलीत माझी निवड. आणि सारंग म्हणतो सावली या विषयावर मी तुला 10 वेळेस बोललो. तर सावली म्हणते की जाऊ दे, मला नाही बोलायचं त्या विषयावर. आणि सारंग म्हणतो हे बघ सावली, भूतकाळ झालंय, ते सगळं घडून गेलंय आणि भूतकाळ कोणीच बदलू नाही शकत. आणि सारंग म्हणतो की आपण फक्त एवढं करू शकतो, वर्तमान काळात आपण सुखात राहू शकतो. आणि सारंग म्हणतो की हे सगळं आपण फक्त आपल्या मुलांसाठी आणि त्यांच्या आनंदासाठी करतोय, मग एवढा काय प्रॉब्लेम सावली तुला. आणि लगेच आता सारंग म्हणतो ठीक आहे, मग मी उद्याचं ना ते सगळं कॅन्सल करायला सांगतो. तर सावली सारंगला थांबवते आणि म्हणते की थांबा, उद्या मी यायला तयार आहे. तर बबलूच्या चेहऱ्यावर हास्य उमटते. सावली म्हणते की पण माझ्यामुळे मी जर तिथे आली, जर काही गोंधळ झाला, काही विचित्र घडलं, कुणी जर काही बोललं तर याला जबाबदार कोण. आणि ही सगळी जबाबदारी तुमच्यावर असे सावली सारंगला बोलते. तर सारंग म्हणतो या अगोदरही तू माझ्यावर जबाबदारी टाकली ना, तशीच आजही टाकली. तुला माझ्यावर विश्वास आहे ना, मग झालं. आणि बबलू खुश होतो आणि म्हणतो सावली वहिनी कशाला काळजी करते, सारंग दादा आहे ना. आणि लगेच आता सगळेजण हॉलच्या ठिकाणी येते. व्यंकटेश, सावली सगळेजण आता हॉलची सजावट करू लागतात. सावली सगळ्यांना सांगत असते दादा पटपट आवरा, सगळी तयारी करायची बाकी, आणि खूप तयारी करायची. सगळेजण आता फुग्यांनी वगैरे हॉल सजवत असतात. आणि इकडे आता व्यंकटेश हा बबलूला बोलावतो आणि म्हणतो की बबलू, अरे इथे जंगलात वाढदिवस साजरा करायचा, पण इथे प्राणी कुठे दिसत नाही आहेत. तर आता बबलू म्हणतो तुम्ही आहेत ना प्राणी. तर आता व्यंकटेश म्हणतो हे बघ मस्करी नको बरं का. लगेच आता व्यंकटेश म्हणतो की जंगल म्हटल्यानंतर सिंह, वाघ, हत्ती पाहिजे ना. तर बबलू म्हणतो माकड. व्यंकटेश म्हणतो तुझ्यासारखं. तर बबलू म्हणतो हे बघा मस्करी नाही करायची बरं का. तर तेवढ्यात अमृता ही सुशाला वहिनीला घेऊन तिथे येते. आणि लगेच आता दोघीही नमस्कार करतात. बबलू त्यांची ओळख करून देतो. आणि बबलू म्हणतो की या सुशाला वहिनी आणि ओवीच्या आई. तर त्या घाबरल्यात. अमृता बोलता क्षणी आता व्यंकटेश म्हणतो की त्या का घाबरल्यात. तेव्हा आता अमृता म्हणते की ओवीच्या बड्डेचं टेन्शन. आणि अमृता म्हणते की या अगोदर अबीरचाही बड्डे केला तेव्हा सावलीने सुद्धा टेन्शन घेतलं असेल ना. आणि घाबरतच व्यंकटेश म्हणतो हो, सावलीसुद्धा खूप टेन्शन घेत असते. आणि आता बबलू व्यंकटेश बाहेर जाता जाता अमृता सुशालाची ओळख करून सावलीला देते. तर सावली म्हणते वहिनी मी ओळखते यांना. आणि तेवढ्यात आता सुशाला म्हणते की सावली मी तुम्हाला मदत करू का. तर सावली म्हणते हो, इथे फुलं ठेवलेत, तुम्ही मदत करू शकता. आणि सावली आता अमृताला म्हणते की वहिनी ओवीला फुगे किती आवडतात माहिती आहे ना तुम्हाला. आणि सावली म्हणते की मी जे फुगे बनवले ना ते सगळे डेकोरेशनमध्ये वापरले, तुम्ही एक्स्ट्रा फुगे बनवाल का. तर अमृता म्हणते तू नको काळजी करूस. आणि तेवढ्यात आता अमृता म्हणते की तू काही काळजी करू नको सावली. तर तेवढ्यात सारंग तिथे येतो. आणि सारंगने आता निरनिराळ्या प्रकारचे तोंडाला घालण्यासाठी मास्क आणलेले असतात. आणि ते मास्क बघून आता इकडे सावली म्हणते की अबीरला हे मास्क खूप आवडणार आहेत. आणि सावली म्हणते की हे सगळे मास्क आहे ना सारंग, तुम्ही ना कुठेतरी सेफ जागी ठेवताल का, म्हणजे वेळेला आपल्याला मिळतील. तर सारंग म्हणतो हो. आणि इकडे आता ते मास्क आता बॅगमध्ये भरत असताना सुशीला आता सारंगला म्हणते की सारंग सर मला खूप भीती वाटते. तर सारंग म्हणतो मला पण तू काही काळजी करू नकोस. आणि सारंग तो मास्क आता सुशीलाला देत म्हणतो हा मास्क घ्या आणि चेहऱ्यावर लावा, आतमधून कुणालाच नाही समजणार. आणि इकडे आता तेवढ्यात सगळेजण आता बड्डेची तयारी करत असताना आता सावली आणि सुशीला अमृता तिघेही बसलेल्या असताना आता इकडे आता सावली सुशीलाकडे बघत म्हणते की ओवीची आई. तर आता सुशीलाचं काही लक्ष नसतं. दुसऱ्यांदा सावली हाक मारते तर अमृता सुशीलाला डवसते. आणि लगेच आता भानावर येत सुशीला म्हणते काय. तर लगेच आता सावली म्हणते तुम्हाला गाता येतं का हो. तर सुशीला म्हणते नाही मला ना गाण्यामधलं सारेगमसुद्धा कळत नाही आणि कोणता सूर माहिती नाही. तर आता सावली म्हणते की पण ओवी किती सुंदर गाते. आणि सावली म्हणते तिचं गाणं ऐकलं ना असं वाटतं की तिचं गाणंच ऐकत राहावं. आणि इकडे आता अमृता म्हणते की अगं सावली तुझ्या गळ्यातील गाणं म्हणजे विठ्ठलाचीच कृपा आहे. आणि इकडे आता सारंग म्हणतो व्यंकटेश एक विचारू का. तर व्यंकटेश म्हणतो की अहो सारंग विचारा ना की. तर लगेच सारंग म्हणतो की अबीरचं नाव कोणी ठेवलं.
तर हसतच व्यंकटेश म्हणतो की त्यात काय. व्यंकटेश म्हणतो की अबीरचं नाव सावलीनेच ठेवलं. आणि सारंग म्हणतो की मला वाटलंच एवढं छान नाव सावलीच ठेवू शकते. आणि व्यंकटेश म्हणतो की हे नाव तर खूप सुंदर आहे. सावलीने मला विचारलं होतं हे ठेवायचं आहे का. मी पण विचार केला हे नाव ऐकायला खूप सुंदर वाटतं आणि मी म्हटलं की ठेवून देऊ मग. आणि सारंग म्हणतो की अजून एक विचारू का. तर आता व्यंकटेश घाबरतो आणि म्हणतो बबलूला मदत हवी असते मी आलो. आणि आता व्यंकटेश बाजूला जातो. तर इकडे आता सावली म्हणते की ओवीची आई तुम्हाला माहिती आहे ना ओवीला डान्स बिन्स करायला अजिबात आवडत नाही. आता सुशीलासुद्धा घाबरलेली असते. आणि सुशीला म्हणते की हो का. तर सावली म्हणते की हो. आणि सावली म्हणते की हे तर माहिती आहे ना ओवीचा आवडता रंग कोणता आहे. आणि सुशीला म्हणते की हो माहिती आहे पण ओवीची दररोज आवड बदलत असते आणि तिच्याकडे सगळ्या रंगाचे कपडे असते ना. आणि अमृता म्हणते की पण त्यातली त्यात तिला स्काय रंग आवडतो ना. तर सुशीला म्हणते हो हो. आणि ओवी म्हणते की आम्ही एकदा आईस्क्रीम खायला गेलो होतो. एक आईस्क्रीम खाल्लं की लगेच तिचं नाक गळायला लागलं. तर आता सुशीला म्हणते हो तिला ना थंड असं काहीतरी आईस्क्रीम वगैरे खाल्ली की लगेच सर्दी होती. आणि सावली म्हणते की सर्दी नाही खोकलासुद्धा होतो. आणि त्यानंतर आता सुशीला म्हणते की सावली अगं तू बेळगावला राहूनसुद्धा तुझी मराठी खूप सुंदर आहे. आणि लगेच आता सावली म्हणते की हो. सुशीला म्हणते की तुझं माहेर कोणतं सावली. तर सावली म्हणते की आळंदी. त्याचं काय आहे ना माझ्या मिस्टरांमध्ये काही प्रॉब्लेम झाले होते तेव्हा ना मी बेळगावला गेले. आणि लगेच आता सावली म्हणते की तुमचं माहेर कुठलं. तर सुशीला म्हणते मी पुण्याची. तर सावली म्हणते की बरं बेळगावला मग तुमचं कुणी राहतं का. आणि तेवढ्यात आता अमृता म्हणते मी जरा आलेच ना. आणि अमृता सारंगकडे येत म्हणते की सारंग बघितलं ना सावलीचे प्रश्न संपतच नाही आहेत. आणि तेवढ्यात आता सारंग सावलीला म्हणतो की सावली अगं चल ना अभिरन ते कुठे त्यांना घेऊन यायला हवं. तर आता सावली म्हणते की इथे अजून तयारी बाकी आहे. तर सारंग म्हणतो की बबलू आहे ना बबलू बघेन सगळं. तर सावली म्हणते ठीक आहे. तर व्यंकटेश म्हणतो की सावली मी सुद्धा अबीरला आणायला येतो. तर रागाने सावली म्हणते की नको. पुन्हा भानावर येत सारंगकडे आणि इकडे तिकडे बघा सावली म्हणते की नको मी अबीरला घेऊन येते तुम्ही इथे बघा. आणि सारंग म्हणतो चल अगोदर मी तुला घरी सोडतो आणि मग आम्ही जातो. तर सावली म्हणते मी जाईल रिक्षाने. आणि सारंग अमृता घरी येतात. तर आता ओवी यायला तयार नसते. तर अमृता म्हणते की ऐक ना गं ओवी आज तुमचा बड्डे आहे ना. आणि अमृता म्हणते आपण एक काम करू आज संध्याकाळी तू बाबा आणि आपण कुठेतरी मस्त फिरायला जाऊ ओवी. आता ओवी म्हणते मी कुठेच येणार नाही आणि मला तर बाबाशी अजिबात बोलायचं नाही. आणि अमृता म्हणते की हे बघ बाबाशी बोलू नको तुझा राग बाबावर आहे ना मग तू आणि मी जाऊ. आता ओवी म्हणते की हे बघ काकू तुझा जर वेगळा प्लान असेल तर तो प्लान तू विसरून जा. कारण काही जरी झालं तरी अबीरशिवाय मी बड्डे साजरा करणार नाही म्हणजे नाही असे आता ओवी ही अमृताला ठणकावून सांगते. ओवी म्हणते की शाळेतच आम्ही ठरवलं होतं एकत्र केक कापायचा आणि डबा खायचा. आणि इकडे आता पटकन आता ओवी म्हणते की काकू जरा विठ्ठलाची मूर्ती बाहेर काढ. तर ड्रॉवरमधून अमृता विठ्ठलाची मूर्ती बाहेर काढते. आणि आता ओवी ती मूर्ती समोर ठेवत म्हणते की विठ्ठला देवा अरे तू मोठ्यांचं जग का निर्माण केलंस. कारण लहान मुलांना काय हवंय ना हे ते अजिबात त्यांना समजत नाही. आणि विठुराया तूच सांग माझा आणि अबीरचा जर एकत्र बड्डे केला असता तर एवढं काय आबाळ कोसळलं असतं. आणि आता हा जोडतच ओवी म्हणते की बाबा आमचं का ऐकत नाही आहे आणि तो अबीर आणि माझा बड्डे का सेलिब्रेट करत नाही आहे. तर तेवढ्याच सारंग दरवाज्यात येऊन आता ओवीची ते बोलणे ऐकतोय आणि ओवी रडू लागते. आणि लगेच आता सारंगला सावलीसोबत आपण ते विठुरायासमोर कसे हात जोडून आता प्रार्थना केली होती ती आठवते आणि सारंग तेथून बाजूला जातो. आणि इकडे आता अबीरची सुद्धा तीच गत असते आणि खाली मान घालून त्याचं शाळेचं आवरून अबीर आता सावली शेजारून निघून जातो. तर सावली म्हणते बापरे सॉरी किती चिडली. आणि हा ना काही ओवीशिवाय ऐकणारच नाही आहे. आता इकडे बाहेर जाऊन अबीर आता ओवीला कॉल करतो. तर ओवी म्हणते की इकडे ना अमृता काकू मला फिरायला चल म्हणती. अबीर म्हणतो की इकडे सुद्धा सेम असतं आणि ना माझं ना कोणी ऐकतच नाही. आणि अबीर म्हणतो की मला ना आईने सांगितलं की ती आणि आजोबा गुरुकुलसाठी नवीन जागा बघायला जाणार आहेत आणि मला सुद्धा ती चल म्हणत होती. तर ओवी म्हणते काय गुरुकुलासाठी नवीन जागा. आता ओवी म्हणते की अबीर मला खूप वाईट वाटतं आपण ठरवलं होतं ना एकत्र केक कापायचा म्हणून आणि मग आपले आई बाबा असे का वागतात असे ओवी आता अबीरला बोलते. आणि ओवी रडू लागते. तर लगेच आता अबीर म्हणतो रडू नकोस ओवी. आणि अबीर ओवीला हॅपी बर्थडेचे विश करतो. आणि ओवी म्हणते की आपलं ठरलं होतं एकत्र केक कापायचा मग आपले आई बाबा असे का वागतात. अबीर म्हणतो काही काळजी करू नको आपण एकत्र केक कापायचा म्हणजे कापायचाच. आणि ओवी म्हणते की अबीर काहीतरी आयडिया काढ. तर अबीर म्हणतो की आयडिया आपण संध्याकाळी भेटू आणि आपला एकत्र बड्डे साजरा करू.
ओवी म्हणते की अबीर असं कसं आपल्या एकट्यांना बाहेर सोडतील, काय वेडा झालास का तू? आणि अबीर म्हणतो की ओवी आता तूच तर म्हणाली ना तुला अमृता काकू बाहेर फिरायला घेऊन जाणार आहे म्हणून. अबीर म्हणतो की मग आपण तिकडेच भेटू आणि बड्डे सेलिब्रेट करू. आणि डोळे पुसत ओवी म्हणते की अबीर तुझी आयडिया तर खूप ठीक आहे, पण तू गुरुकुलासाठी जागा बघायला जाणार आहे ना? अबीर म्हणतो की गुरुकुलाची जागा बघायला गेल्यानंतर मी ना सारखा त्यांना डवचत असतो आणि आग्रह करत असतो की चला इथून म्हणून, चला इथून म्हणून, आणि नंतर आपण भेटू, तर दोघेही खुश होतात. आणि त्यानंतर आता इकडे सारंग आणि सावली प्रेमाने आता इकडे अबीर आणि ओवीला त्या बड्डेच्या ठिकाणी घेऊन येतात आणि दोघांनाही डोळं विघडायला सांगतात. 1 2 3 असे म्हणत अबीर आणि ओवी डोळे उघडताच आता त्या बड्डेमध्ये तो सजवलेला हॉल आणि ते फुगे आणि तो केक बघून आता अबीर आणि ओवीला सगळ्यात मोठं सरप्राईज मिळालेलं असतं आणि दोघांचाही बड्डे एकत्र सेलिब्रेट होणाऱ्याची खात्री होताच आता ओवी आणि अबीर खूप खुश होतात. आणि त्यानंतर बड्डेमध्ये मोठे धमाल करीत मौजमजा मस्ती करत अबीर आणि ओवी आता तो सारंगनं आणलेला मास्क घालतात. आणि त्यानंतर आता इकडे तिलोत्तमाकडे भैरवी आलेली असते आणि भैरवी आता तिलोत्तमाला म्हणते की त्या सावलीला ना आज मी तिला हरवणार आणि जुगलबंदीमध्ये तिला हरवून त्या सावलीला कायमचं कामाला लावणार. तर ते ऐकताच आता तिलोत्तमाला धक्का बसतो आणि रागाने सनकन तिलोत्तमा भैरवीच्या कानाखाली मारते. कारण भैरवी तिलोत्तमाला म्हटलेली असते की यामध्ये तुम्हाला मदत कर, कारण सावलीसुद्धा तुझाच शत्रू आहे. आणि इकडे आता पुन्हा तिलोत्तमाने भैरवीच्या कानाखाली मारलेली असते. तर इकडे आता अबीर ओवीच्या बड्डीमध्ये इकडे मोनिका, राजकुमार सगळेजण आलेले असतात. तर इकडे आता अबीरने मास्क लावलेला असतो आणि तेवढाच अबीरचा राजकुमारला धक्का लागतो. आणि राजकुमारला धक्का लागताच आता राजकुमार म्हणतो अरे हळू बाला, तुला ना कुठे लागलं नाही आहे ना? तर पटकन आता अबीर त्याचा तोंडावरचा मास्क काढतो आणि राजकुमार आणि अबीर समोरासमोर येताच रागाने अबीर आता राजकुमारकडे, तर राजकुमार अबीरकडे बघतो आणि पटकन राजकुमार आता फोन करून सांगतो की ताबडतोब तू कुठे खंड्या, आणि फोन उचल. आणि इकडे आता राजकुमारला संशय आलेला असतो आणि सावलीचा मुलगा हाच आहे का हे खंड्याकडे विचारपूस करायला राजकुमारने खंड्याला कॉल केलेला असतो. तर आता सगळ्यात भयानक सत्य समोर येऊन आता अबीर हा सावलीचा मुलगा असल्याचे सत्य राजकुमारला समजणार का? तर त्या अगोदर आता सावली आणि सारंग यांना सत्याचा उलगडा होणार का हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.